हे गाईज आत्ता उद्याची तयारी थोडी सुरू आहे आणि हे सगळे लाईनी तिथे उभे राहिलेत सगळे बघायला. हे काय आहे काका? हे तिळाला तूप लावतोय. हां उद्या पवमान स्वाहाकाराचं हवन आहे. बर. तर त्याच्यासाठी घृताक्त तिला सांगितलेलं आहे. घृताक्त तिला म्हणजे तूप लावलेले तीळ. बर. तर तेल तूप लावतोय तिळाला आणि ह्याच्यामध्ये अजून असोली भात टाकायचं. बर. ते आता सकाळी टाकणार. पण ते ह्याच्यातच मिक्स करणार का? हो, ह्याच्यात मिक्स करणार. नुसतं तिळाचं हवन करू नये असं सांगितलेलं आहे. बर. म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं असोली भात टाकणार. अच्छा. विष्णू यागाचं थोडं महत्त्व सांग बरं. विष्णू यागाचं महत्त्व, विष्णू यागामध्ये भरपूर प्रकारचे विष्णू याग केले जातात. पुरुष सुक्ताचा केला जातो, पवमानाचा केला जातो. पवमानाचं विशेष करण्यामध्ये आपल्याकडून अनेक प्रकारची पापं घडत असतात. मोठ्याने बोल थोडं. गर्भामध्ये असताना, त्याच्यानंतर आपण अमंत्र म्हणजे ज्या घरामध्ये वैश्वदेव होत नाही असं अन्न खाल्लं तर ते अन्न अशुद्ध मानलं जातं. बर. तसं अन्न खाणं किंवा मद्यपान करणं, त्याच्यानंतर आपल्या आईवडिलांचं एखादी गोष्ट न माहिती थोडक्यात त्यांच्या वचनाचं उल्लंघन करणं. हां. त्याच्यानंतर चौर्य कर्म केलं असेल. चौर्य कर्म म्हणजे चोरी हां. चोरी कर्म अशा प्रकारचं कर्म केलं असेल. त्याच्यानंतर म्हणजे अशी अनंत प्रकारची आपल्या गतजन्मामध्ये घडलेली पापं, ह्या जन्मामध्ये घडलेली पापं ही सगळी निघून जावी याच्यासाठी पवमानाचा स्वाहाकार सांगितलेला आहे करायला. कळलं का? आई वडिलांची हत्या झाली असेल, काही झालं असेल, बाल हत्या झाली असेल, स्त्री हत्या झाली असेल, काही झालं असेल, कळलं का? हां. तर त्याच्यासाठी पवमान स्वाहाकार करायला सांगितलेलं आहे. मग विष्णू यागाचे फायदे काय? फायदे हे सगळे दोष निघून जावेत, ही सगळी पापांचं क्षालन व्हावं याच्यासाठी विष्णू याग करायला सांगितलेलं आहे. पवमानाचा. हो. आणि मग पुरुष सुक्ताचा? आणि विष्णू यागाच्या पवमान आणि पुरुष सुक्ताच्या हवनानं विष्णू प्रसन्न होते. अर्थात नारायणच सगळ्या वैदिक उपासनेची मुख्य देवता मानली जाते, यज्ञ कर्माची. त्याच्यामुळं यज्ञ नारायणच म्हटलं जातं त्याला, यज्ञ नारायण. त्याच्यामुळं यज्ञ नारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारची गोष्टी केल्या जातात, हवनं केली जातात. त्याच्यापैकी हा एक विष्णू याग आहे. विष्णू प्रसन्न झाला की सगळं काही इच्छित प्रदान करतो असं मानलं जातं, म्हटलं जातं. बर. कारण मुळातच तो ऐश्वर्य गुणसंपन्न, सर्व गुणसंपन्न, सगळ्या काय सर्व सिद्धी त्याच्याकडे आहेत, सर्व काही त्याच्याजवळ आहे. त्याच्यामुळे तोच जर प्रसन्न झाला तर तो सर्व काही प्रदान करतो. हे विष्णू यागाचं फार मोठं महत्त्व आहे. आणि विष्णू याग केल्याने आपली लक्ष्मीची उपासना पण होते का? हो, कारण ज्या वेळेला आपण देवतेचं आवाहन करतो, अर्थातच जसं आपण एखाद्या कार्यक्रमासाठी, लग्न मुंज कार्यक्रमासाठी एखाद्या घरी आमंत्रण देतो, त्यावेळेला आपण म्हणतो की नाही, सहकुटुंब सहपरिवार आपण उपस्थित राहावं. त्याच्यामुळं इथे पण आपण देवतेचं आवाहन करताना तू तुझ्या कुटुंबासह परिवारासह सगळ्या आयुधांसह उपस्थित राहा असं सांगतो. त्यामुळे विष्णू आला की लक्ष्मी येणार. म्हणजे मग विष्णू याग केल्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती पण होतेच का? होणार, कारण विष्णूच्या पायाचीच आहे ती. त्यामुळे विष्णूची उपासना केली की लक्ष्मी प्राप्त होणार. कारण कुठल्याही देवाला. पण मग तो ह्याचा सिक्वेन्स तो भृगु ऋषींच्या लाथ मारण्याकडे जातो का? हो, 100% जातो. मला माहिती असेल होती का आता? हां. भृगु ऋषींनी मारलेली लाथ, लक्ष्मीने दिलेला शाप. हो. मग तो त्याचा सिक्वेन्स तर विष्णूची उपासना करण्याचा ह्या कथेकडे पण जातो का? हां, जातो म्हणायला हरकत नाही. पण विष्णूच्या ताब्यात लक्ष्मी आहे. विष्णूची उपासना केल्यावर लक्ष्मी आपोआप येते. अच्छा, कळलं का? आणि आता आपलं उद्या काय काय सिक्वेन्स असेल आपला? उद्या आपलं सकाळी पहिलं ते स्थापन केलेल्या देवतांची पूजा होणार. हां. पूजा झाल्यानंतर अग्नीची स्थापना होणार. बर. मग आवर्तनं शिल्लक आहेत थोडीशी. हां. श्रीसुक्ताची, ती श्रीसुक्ताची आवर्तनं म्हणणार. आणि मग ग्रहयज्ञ करून मग लक्ष्मीसाठी आणि विष्णूसाठी आपण हवन करणार. ते कशाचं करणार? पवमानासाठी, लक्ष्मीसाठी श्रीसुक्ताचं हवन करणार. अच्छा. आत्याच्या मागे मागे फिरण्यात आमचं लहानपण पण गेलं. आत्ता पण मी आत्याच्या मागे फिरतोय.
ही आमची आत्या काय करा नाही म्हणते आत्या ए जा ए जा आत्ता आम्हाला पाठवलंय देवळात झोपायला देवाची राखण करायला. माझ्यासोबत राखणदार कुलकर्णी आहे वॉचमन. आमच्यासोबतच आम्ही वॉचमनगिरी करायला आलो इकडे. आजी आमच्यावर नजर ठेवायला आलेली आहे. आणि हे कोण आहे हट. इकडे आम्ही आलो. इकडे आम्ही देवळात बसलोय झोपणार आहे आता. आजी आली. हे काय आलं हे दादा घेतो मी आम्ही होय न्यायला आले तर मग अगं मी कधी ह्या रोडनं आलेली नाही ना म्हणून मला काळजी बाकी नाही काय असं. आजी म्हणते नंदूला काय समजत नाही तुम्ही लोक हा, जावा मग तेच घेऊन या. खरोखरच नाही समजत खोटं नाही. मी कधी एकटी फिरलेलीच नाही आम्ही ना असं. तुझ्या माझी फिरते मुंबईपासून सगळी पण मी कधी नाही. तिच्याकडे कसं इथं तुमची माणसं सगळी येतात लक्ष ठेव म्हटलं चटकन ठेवलं गुराढोरांपासून सगळं ती लोक करतात. कुठली की चालू लागली तसं माझं नाही. माझ्या घरातलं सगळं निरा निघतील करशी तेव्हा बाहेर पडायचं आहे. आता सासू नाही ना मग सासू आहे काय नाही. हे आजी करण्यासारखंच वाटते हा. सख्या बहिणी ना सख्या बहिणी रक्त जाते का कुठं. चल हे मला नव्या गोष्ट फिरून घ्यायला तुला येणार आहे. हा? आजीची बहीण सख्खी लहान. हा, सुनीची बहीण. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं स्टॉप आल्यानंतर आम्हाला सांगायचं बुद्धवाडी विहार आला ना ते आम्हाला सांगा आम्हाला ते कंडक्टर पुढं यायचं. अरे पुढं पण गर्दी तुम्ही रोज फिरकायला वावला इतकी गर्दी. चल आता घरी चल घे ऊन लागते बाबा. चल चल चला ये चल की चल तुम्ही पुढे जा ना. तुला पिशवी होत काय आणायला ये बाबू बाबू पिशवी आणायला का बाबू सवय नाही ना शहरात नाही.